ज्याप्रमाणे तुम्ही तुमचे घर, परिसर, नदी, नाले, ओढे, समुद्र स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करता, त्या गणेश भक्तांसाठी मी येतोय. माझी विटंबना करू नका. प्लास्टिकच्या, थर्माकोलच्या डेकोरेशनमध्ये माझा जीव गुदमरतो. मला नैसर्गिक साधेपणा आवडतो, मनाला भावतो. मी तर भक्तांच्या मनात कायम आहे, पण मंडपात, घरात मला तुम्ही ठेवता. फक्त माझी काळजी घ्या. जेवढ्या आतुरतेने वाट पाहता, तेवढ्याच आतुरतेने, तेवढ्याच आपुलकीने माझं विसर्जन देखील करा. मला कसंही फेकून देऊ नका. माझा हात तुटता, सोंड तुटते, पायाला, मुकुटाला इजा होते. मला साधेपणाने विसर्जन करा. त्यासाठी मातीची मूर्ती वापरा. घरी मोठ्या भांड्यात विसर्जन करा. त्या मातीमध्ये रोप लावा. त्या रोपाला जपा, वाढवा. त्या रोपाच्या माध्यमातून मी तुमच्यासोबत कायम असेल. मला दुर्वा प्रिय आहेत, माहिती आहे तुम्हाला, पण त्या निर्माल्य म्हणून पाण्यामध्ये विसर्जित करू नका, नद्यांमध्ये विसर्जित करू नका. माझ्यासाठी वापरलेल्या कोणत्याही निर्माल्याचा तुम्ही पाण्यामध्ये फेकून कोणत्याही जलचराला त्याचा त्रास होईल याची कृपया काळजी घ्या. मी पृथ्वीच्या कणाकणामध्ये आहे, चराचरामध्ये आहे. पृथ्वी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. नद्या, ओढे, नाले, आजूबाजूचा परिसर, समाज, गाव सगळं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. मी अधिक प्रसन्न होईल.